नमस्कार, एएसके इन डिटेल हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। थंबनेल तुम्ही बघितलं असेल त्याप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे की शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री कशी करायची आहे, त्यानंतर शेअर्स कसे ॲड करायचे, स्टॉक कसे ॲड करायचे आहेत, आपली वॉच लिस्ट कशी तयार करायची आहे, ऑर्डर्स कशा एक्झिक्यूट करायचे आहेत, ऑर्डर स्टेटस कसे चेक करायचे, पोझिशन्स कशा चेक करायच्यात, फंड्स कसे बघायचे, म्हणजे आपल्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमधून इकडे डीमॅट अकाउंटवर फंड कसे ॲड करायचे आणि इकडे जर बेनिफिट झाला असेल तर यातली डीमॅट अकाउंटमध्ये जी आपली बेनिफिट झालेली रक्कम आहे ती विथड्रॉ करून आपल्या बँकच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कशी टाकायची आहे, त्यानंतर आपल्या लिमिट कशा चेक करायच्यात, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ब्रोकरेज आपल्याला किती पडतं, हे सगळ्या गोष्टी कशा चेक करायच्या ह्या मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाचा आहे। अर्धवट नॉलेज हे कधी पण धोकादायक आहे, ठीक आहे। तर आता सुरुवात करण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की हे जे ॲप्लिकेशन तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे आहे एंजल ब्रोकिंगचं ॲप्लिकेशन। एंजल ब्रोकिंगचं ॲप्लिकेशन वापरण्याचं कारण की आपल्याकडे एंजल ब्रोकिंगची एजन्सी आहे। फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्याची प्रोसेस आपण करतो। फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी काय करावं लागेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। लिंकवर क्लिक करून तुम्ही घर बसल्या पूर्ण डीमॅट अकाउंट ओपन करण्याची प्रोसेस करू शकता। डीमॅट अकाउंट अगदी सहज ओपन होईल, या उलट ₹1 तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होईल फॉर कन्फर्मेशन। पद्धतीने सर्व्हिस देतो। तुमच्या कुठल्याही अडचणी असल्यास तुम्ही तात्काळ कळू शकता आणि तात्काळ त्यावर सोल्युशन देण्याचं काम आपण करतो। त्यामुळे एजन्सीच्या मार्फत जर आपल्याकडे अकाउंट तुम्ही जर काढलं तर तुम्हाला खूप फायदा होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। आपण आपल्याकडून तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करतो की तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळावी। आता एंजल ब्रोकिंगचे ॲप्लिकेशन सांगत असताना, यावर माहिती सांगत असताना मला आता तुम्हाला सुरुवात करायची आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यापासून, ती म्हणजे इथे तुम्ही बघू शकता माय वॉच लिस्ट, ठीक आहे। इथे तुम्ही बघत आहात निफ्टी, इथे आहे सेन्सेक्स। आता इथे आपण आहोत सध्या वॉच लिस्टमध्ये। इथे सुद्धा वॉच लिस्ट लिहिलेलं आहे आणि वॉच लिस्टमध्ये जमा करण्यासाठी काय करावं लागेल, कोणताही स्टॉक, तर इथे ॲडचं बटन दिलेलं आहे। हे सगळे स्टॉक्स आहेत। आता यामध्ये रिलायन्स तुम्ही बघू शकता, हे स्टॉक इक्विटी आहे। जनरली यामध्ये ट्रान्झॅक्शन करतात लोक, ट्रेडिंग करतात, खरेदी विक्री करतात। त्यानंतर इथे बाकीचे सुद्धा स्टॉक्स तुम्हाला दिसत असतील, याबाबत आपण नंतर चर्चा करूयात। आता हे स्टॉक इथे जमा करण्यासाठी काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या ॲडवर क्लिक करायचे, टच करायचे। टच केल्यानंतर इथे तुमच्यासमोर टेक्स्ट बॉक्स येईल। यामध्ये तुम्हाला जो कोणता स्टॉक ॲड करायचे त्याबद्दल तुम्ही कीवर्ड्स काही टाकायचे। टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे तुम्ही बघू शकता त्या कीवर्डशी रिलेटेड कंपन्यांची नावे इथे येतील। आर पॉवर आहे, रिलिगेअर आहे, रिलायन्स आहे। यापैकी कुठल्याही स्टॉकमध्ये ज्या तुम्हाला इंटरेस्ट आहे ट्रेडिंग करण्यात, त्यावर तुम्ही क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर मी रिलिगेअरवर क्लिक करत आहे सध्या। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे ऑप्शन्स असतील ते येतील। यापैकी पहिल्या ऑप्शनवर NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आपण जनरली करत असतो, तर त्यावर क्लिक करायचे। सिम्बॉल ॲडेड सक्सेसफुली मेसेज आलेला आहे स्क्रीनवर आणि इथे तुम्ही बघू शकता हा जो स्टॉक आहे रिलिगेअरचा आपल्या वॉच लिस्टमध्ये जमा झालेला आहे। आता यामध्ये खरेदी विक्री करायची असेल तर काय करावं लागेल, तर त्या नावावरच क्लिक करायचे। रिलिगेअर ह्या नावावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 3 महत्त्वाचे ऑप्शन येतील, म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचे 3च आहेत, बाकीचे पण आहेत पण आता इथे 3 बद्दल सांगतोय। चार्ट्स म्हणजे काय, तर बार चार्ट वगैरे हे जे चार्ट्स असतात हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना इंडिकेशन्स कळतात, इंडिकेटर्स कळतात, ज्यांना चार्ट अनालिसिस माहिती आहे, ज्यांचा कोर्स झालेला आहे शेअर मार्केटशी संबंधित, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। अभ्यास केल्यानंतरच आपण ठरवू शकतो की आपल्याला खरेदी करायची आहे की विक्री करायची आहे। अभ्यास नसताना किंवा कुठली माहिती नसताना कृपया यामध्ये ट्रेडिंग करू नका, खरेदी विक्री करू नका, नुकसान होण्याची खूप मोठी शक्यता असते। तर त्यापेक्षा तुम्ही ॲडवायझरी सुद्धा वापरू शकता, म्हणजे कोणाचा सल्ला घेऊन सुद्धा तुम्ही खरेदी विक्री करू शकता। त्यानंतर आता महत्त्वाचे 2 ऑप्शन आहेत आपल्यासाठी, बाय आणि सेल। आपण बाय केव्हा करतो आणि सेल केव्हा करतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। उदाहरणार्थ आता बाय करण्याचं कारण असं आहे, बाय करतो आपण तेव्हाच करतो जेव्हा आपल्याला वाटत असेल की आता इथे रिलिगेअरची किंमत आहे सध्या 36.30, बरोबर आहे, आणि तुमच्या मनात आहे की आपल्याला हे शेअर घ्यायचे आहेत। आता जर तुम्हाला असं वाटत असेल की ₹36 किंमत पुढे चालून 40 पर्यंत जाणार आहे, तर अशा वेळेला तुम्ही बाय करू शकता, म्हणजे तुमचा ₹4 ₹4.5 जो फायदा असेल ते होईल। त्यानंतर सेल केव्हा करतात, जर सेल तुम्हाला असं वाटत असेल की या ₹36 किंमत 30 होणार आहे पुढे चालून, म्हणजे खाली जाणार आहे स्टॉक, शेअर खाली जाणार आहे, तर तुम्ही सेल करणार, म्हणजे दोन्ही बाजूने तुमचाच फायदा आहे, पण ते तुमचं प्रेडिक्शन चुकलं नाही पाहिजे। आता आपण करूयात बाय करण्यासाठी काय करायचं, तिथं बाय या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला। यावर क्लिक केल्यानंतर एक मेसेज येईल, मेसेज नीट समजून घ्या। इंट्राडेच्या पोझिशन ह्या मार्केट क्लोजिंगच्या 15 मिनिटं आधी स्क्वेअर ऑफ होतात, म्हणजे जर तुम्ही करन्सी मार्केट 5 वाजता बंद होतं तर 4:45 वाजता तुमची इंट्राडेच्या जे काही ऑर्डर्स असतील त्या स्क्वेअर ऑफ होतील। नुकसान असेल किंवा फायदा असेल त्याशी फरक पडत नाही, ते आपोआप स्क्वेअर ऑफ होतील, त्याचा निकाल लागून जाईल। त्यानंतर आहे MTP, म्हणजे लॉस जर 80% गेला असेल तरी सुद्धा तुमच्या सगळ्या ऑर्डर्स ह्या पोझिशन्स या स्क्वेअर ऑफ केल्या जातील, कारण की अकाउंटमध्ये पैसेच राहणार नाहीत। तर मग अशा वेळेला तुम्ही कंटिन्यू कसे करू शकता। त्यानंतर ओकेवर क्लिक करायचे। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी खरेदी विक्रीसाठीचे इथे सगळ्यात महत्त्वाच्या लिंक आहेत किंवा इथे ऑप्शन्स आहेत। क्वांटिटी म्हणजे काय, उदाहरणार्थ तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये सध्या पैसे आहेत किती, ₹150, ठीक आहे। डीमॅट अकाउंटमध्ये खूप आपण पैसे कितीही ठेवू शकतो, त्यात अडचण नाही, पण आपण एक्झाम्पल घेतो ₹150 आहेत। अशा वेळेला तुम्ही स्वतः सांगा, आता ह्या ₹36ची किंवा ₹37 आपण याला राऊंड फिगर धरू ₹40, तर ह्याचे तुम्ही किती शेअर घेऊ शकता, 4 त्रिकम 12, ठीक आहे। म्हणजे आपण इथे घेऊ शकतो किती,
3 क्वांटिटी किती असली पाहिजे अशा वेळेला आता 3 क्वांटिटी समजते तुम्हाला, ठीक आहे, समजलेलं आहे. आता त्यानंतर महत्त्वाचं काय आहे ऑप्शन इथे आपल्यासाठी खाली बघू शकता तुम्ही प्रोडक्ट टाईप. प्रोडक्ट टाईपमध्ये पहिलं नाव तर दिसतंच इंट्राडे. आता इथे बाणावर क्लिक करा तुम्ही. या बाणावर क्लिक केल्यानंतर 3 प्रोडक्ट टाईप दिसतील तुम्हाला. डिलिव्हरी म्हणजे आज घेऊन उद्या परवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात विकणे, याला म्हणतो लॉंग टर्म म्हणजे डिलिव्हरी. इंट्राडे नावाचाच अर्थ आहे आजच्या आजच व्यवहार, आजच खरेदी, आजच विक्री, आजच जे आहे ते आजच सगळं करावं लागेल. आणि तिसरं आहे मार्जिन. मार्जिन खूप धोकादायक ऑप्शन आहे, शक्यतो आपण सांगत नाही. मार्जिन म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जरी किती पैसे असले तरी त्याच्यात 10 पट 20 पट 40 पट किंवा 50 पटीपर्यंत तुम्ही खरेदी विक्री व्यवहार करू शकता. पण फायदा जशी होण्याची शक्यता आहे तसंच तुमचं नुकसान सुद्धा त्याच वेगाने होऊ शकतं. कंगाल होण्यास वेळ लागत नाही, त्यामुळे हा ऑप्शन शक्यतो आपण सांगत नाही. ठीक आहे. आता त्यानंतर महत्त्वाचं आहे इथे ऑर्डर टाईप. ऑर्डर टाईपवर इथे सुद्धा बाणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल इथे मार्केट नावाचं एक ऑप्शन आहे. म्हणजे आता सध्या इथे स्क्रीनवर दिसते तुम्हाला रेट आहे 36.30. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे मार्केट ऑप्शन वापरण्याचं कारण असं आहे की आता तुम्ही दिसत असेल 36.30 आहे, पण मार्केटमध्ये सेकंदाला म्हणजे पापणी लावण्याच्या आत सुद्धा 3630 होऊ शकतात, 3640 सुद्धा होऊ शकतात. तर अशा वेळेला तुम्ही हे मार्केटचं ऑप्शन सुद्धा निवडू शकता. म्हणजे जशी रन टाईम व्हॅल्यू असेल त्यानुसार तुमची खरेदी विक्रीचे व्यवहार होतील. अन्यथा तुम्ही लिमिट राहू देऊ शकता, म्हणजे तुम्ही सेट केलेली व्हॅल्यूनुसारच खरेदी विक्री होतील. ठीक आहे. आता त्यानंतर महत्त्वाचं आहे इथे क्विक बाय बटन दिसते. क्विक बाय आणि डिटेल ऑर्डर. क्विक बाय केल्यास ताबडतोब त्याच क्षणी तुमचा व्यवहार होईल, म्हणजे ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल किंवा त्या ऑर्डरला तुम्ही रेडी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं बटन आहे डिटेल ऑर्डर. आता ह्या डिटेल ऑर्डरवर सध्या मी क्लिक करतो. इथे पेज ओपन होईल नवीन. सर्व तेच आहे, फक्त यामध्ये एक महत्त्वाचा ऑप्शन सांगायचा आहे मला, तो म्हणजे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस कारण आपण करतोय बाय, ठीक आहे. बाय असो सेल असो, स्टॉप लॉस लावणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही जरी इथे अंदाज बांधला असेल बाय करण्याचा की इथे घेतो मी आता 2 किंवा 3 क्वांटिटी आणि या 36ची व्हॅल्यू उद्या परवा 40 होणार आहे, आणि जर कदाचित तुमचा अंदाज खोटा ठरला आणि या 36ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह दिशेने जात असेल तर ती कितीही जाऊ शकते, त्याला काही लिमिट नाही आहे. तुम्ही हे ठरवू शकता या 36ची व्हॅल्यू जर 33च्या खाली जात असेल तर 33लाच स्टॉप करा, म्हणजे माझं जास्त नुकसान होणार होतं, ते तुम्ही टाळू शकता. त्यासाठी ऑप्शन कोणता आहे? स्टॉप लॉस. आणि सगळ्यात शेवटी आहे इथे रोबो ऑर्डर, म्हणजे ऑटोमॅटिक ऑर्डर सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता. रोबो म्हणजे रोबोटिक. रोबोट जसं तुमचे कामं सगळं स्वतःहून करतं तसंच इथे सुद्धा होणार आहे. तुम्ही स्वतः सगळं सांगू शकता इथे की क्वांटिटी इतकी घ्या, प्राईस इतकी ठेवा, ह्या प्राईसला किंमत घ्यायची, टार्गेट प्राईस म्हणजे मला इथपर्यंत गेल्यानंतर फायदा द्या, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथे सांगू शकता स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे ह्याची किंमत इतकी खाली गेल्यास तुम्ही हे माझा लॉस टाळू शकता. आता त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे स्क्रीनवर बघू शकता ट्रेलिंग स्टॉप लॉस, म्हणजे जर जास्त अजून फायदा होणार असेल तर स्टॉप लॉस ट्रेल सुद्धा करू शकता, म्हणजे स्टॉप लॉसला तुम्ही वर नेऊ शकता. हे सुद्धा ऑटोमॅटिक काम होतं इथं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर. जंप करणे मी आताच म्हणलो वर नेण्यासाठीचा ऑप्शन आहे. तर यानंतर सबमिटचं बटन आहे, म्हणजे हे ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी काम सगळं होऊन जाईल. सबमिट केल्यानंतर ऑर्डर कुठे बघायचे आता इथे तुम्ही बघू शकता ऑर्डर नावाचं बटन दिसत आहे खाली. ऑर्डर्सवर क्लिक केल्यानंतर इथे 3 टॅब आहेत, ऑर्डर बुक, ट्रेड बुक आणि पोझिशन्स. ऑर्डर बुक म्हणजे आता सध्या आपण कुठे आहोत मित्रांनो, तर ऑर्डर बुकमध्ये आहोत. ऑर्डर बुकमध्ये 3 आहेत इथे. सिम्बॉल म्हणजे त्या कंपनीचं नाव, ज्या स्टॉक आपण घेतलाय. त्यानंतर आहे क्वांटिटी म्हणजे किती क्वांटिटी तुम्ही घेतल्यात, आणि शेवटी आहे इथे प्राईस. पण प्राईसच्या खाली इथे दिसतं अजून एक महत्त्वाचं, म्हणजे की तुमची ऑर्डर एक्झिक्यूट झाली आहे का नाही, म्हणजे पेंडिंग आहे की एक्झिक्यूट झालेली आहे. ह्या 2 पैकी एक इथं नाव दिसेल, म्हणजे तुम्हाला त्याचं स्टेटस कळेल. ह्या आहे ऑर्डर स्टेटस, ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रेड बुक, आतापर्यंत तुम्ही किती ट्रेड केले, आणि महत्त्वाचं आहे पोझिशन्स. पोझिशनमध्ये तुम्हाला इथे दिसतात 3 गोष्टी. पुन्हा एकदा सिम्बॉल म्हणजे कंपनीचं नाव, ॲव्हरेज प्राईस म्हणजे कोणत्या प्राईसने तुम्ही खरेदी विक्री व्यवहार केलेला आहे, आणि MTM म्हणजे तुमचा सध्याचा व्हॅल्यू किती आहे, सध्याचा तुमचा प्रॉफिट किती आहे. आणि इथे तुम्ही खाली सुद्धा पूर्ण प्रॉफिट बघू शकता टोटल, कारण इथे जर 3-4 ऑर्डर्स असतील तर सगळ्यांचं टोटल तुम्हाला इथे दिसतं लास्टला. तर हे झालं ऑर्डरबद्दल. आता इथेच तुम्ही स्क्रीनवर बघू शकता फंड्स म्हणजे तुमच्या ह्या डीमॅट अकाउंटमध्ये सध्या फंड किती आहेत. मी आता नेट मुद्दाम बंद केलेला आहे. फंडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. फंडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे इथे तुम्ही सगळे डिटेल्स चेक करू शकता तुमच्याकडे किती आता फंड शिल्लक आहेत, ठीक आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे इथे 2 बटन खाली आपल्याला दिसत असतील, ॲड फंड्स आणि विथड्रॉ, ठीक आहे. ॲड फंड आणि विथड्रॉ. ॲड फंड ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर 3 पर्याय दिसतील. हे आहेत ते 3 पर्याय. यामध्ये नेट बँकिंग सुद्धा आहे, UPI आहे आणि गुगल पे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे अमाऊंट एंटर करायची आहे. ॲड फंड करण्यासाठी जितकी अमाऊंट तुम्हाला तुमच्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमधून इकडे डीमॅट अकाउंटवर ट्रान्सफर करायची ती इथे अमाऊंट टाकायची. त्यानंतर या तिन्हीपैकी कुठलाही एक ऑप्शन पेमेंटसाठी निवडायचा आहे, आणि त्यानंतर तुम्ही क्लिक करू शकता ॲड फंड्स. मग ऑटोमॅटिकली तुम्ही जी टाकलेली किंमत आहे त्यानंतरचे पुढचे ट्रान्झॅक्शन तुम्हाला चांगलेच माहीत आहे. तुम्ही रिचार्ज सुद्धा ऑनलाईन करता, त्यामुळे ती पुढची प्रोसेस सांगण्याची गरज सध्या तरी नाही आहे. आता आपण बघूयात जर तुम्हाला विथड्रॉ करायचं असेल तर काय करणार. इथेच विथड्रॉचं सुद्धा बटन दिसतंय तुम्हाला, त्यावर क्लिक करा. ह्या डीमॅट अकाउंटमध्ये असलेला जो काही तुमचा फायदा आहे तो बेनिफिट तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पुन्हा ट्रान्सफर करू शकता,
ठीक आहे. लिमिट चेक करण्यासाठी किंवा ब्रोकरेज तुम्हाला किती पडतं हे चेक करण्यासाठी इथे दिसत असेल तुम्हाला मेनू बटन आहे, मेन मेनू बटन आहे, यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही ऑप्शन्स येतील, आपण बघूयात. आता मेनू बटनवर क्लिक केल्यानंतर इथे वर बघू शकता तुम्ही तुमचं नाव, तुमचा क्लायंट कोड आणि आजची तारीख आणि वेळ सगळं दिसेल तुम्हाला. आणि हे सगळे ऑप्शन्स आहेत इथे तुम्ही बघत असाल. यामध्ये तुम्हाला क्लिक करायचे ट्रेड या ऑप्शन्सवर, ठीक आहे. या ट्रेड या सब मेनूवर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक छोटी लिस्ट ओपन होईल. त्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यामध्ये तुम्हाला आहे लिमिट. हे तुम्ही लिमिट्स ऑप्शन वापरतो आपण यासाठी की आपल्या अकाउंटमध्ये, डीमॅट अकाउंटमध्ये सध्या किती रक्कम आहे आणि आपण कितीची खरेदी करू शकतो, म्हणजे आपल्याला खरेदीची लिमिट किती आहे, म्हणूनच हा ऑप्शनचं नाव आहे लिमिट, ठीक आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती रक्कम दिसेल, लिमिट रक्कम दिसेल. आता महत्त्वाचं आहे इथे तुमच्या नावावर किंवा क्लायंट कोडवर जर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर एक मेनू ओपन होईल. त्यामध्ये माय ब्रोकरेज आपल्याला बघायचं, म्हणजे सध्या आपल्याला ब्रोकरेज किती पडतं, ब्रोकरेज चार्ज किती आहेत, ठीक आहे. करूयात आपण लगेच. क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपण आपल्या नावावर किंवा क्लायंट आयडीवर क्लिक केल्यानंतर माय प्रोफाईल आहे. माय प्रोफाईलमध्ये माय ब्रोकरेज आता सध्या तुम्ही बघू शकता मला ब्रोकरेज पडते 20 रुपये पर ऑर्डर. म्हणजे मी कितीही ऑर्डर केली, कितीचीही ऑर्डर केली, खरेदी केली काय, विक्री केली काय, तर त्यावर फक्त मला 20 रुपये ब्रोकरेज आहे. म्हणजे सगळ्यात लोएस्टच्या लोएस्ट चार्जेस आपण लावण्याचा प्रयत्न करतो किंवा कमीत कमी नुकसान व्हावं किंवा जास्तीत जास्त फायदा व्हावा कस्टमरचा, तर हाच आपला दृष्टिकोन आहे. आता अजून एक महत्त्वाचं सांगायचं ते म्हणजे इथे तुम्ही खाली बघू शकता रिसर्च नावाचं बटन दिसत आहे तुम्हाला. या रिसर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टेक्निकल, त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता फंडामेंटलच्या नंतर इथे बघू शकता तुम्ही माय रेकमेंडेशन, म्हणजे आपल्याला कंपनीतर्फे काय रेकमेंडेशन्स येतात, तर म्हणजे तुम्ही यामध्ये खरेदी करा किंवा यामध्ये विक्री करा. पण जरी रेकमेंडेशन्स आले तरी सुद्धा आपण आपल्याला माहिती असल्याशिवाय कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री करायची नाहीये, अभ्यास असल्याशिवाय काहीही करायचं नाहीये. तर ह्या प्रकारची अशीच महत्त्वाची माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सतत भेट द्या. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह ट्रेडिंग दाखवणार आहे आपल्याला. एखादा स्टॉक खरेदी करण्यापासून त्यामध्ये प्रॉफिट गेन करण्यापर्यंत, स्टॉप लॉस लावणे, स्टॉप लॉस ट्रेल करणे आणि आपलं प्रॉफिट बुक करणे, ही सगळं प्रोसेस लाईव्ह ट्रेडिंगची पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्या चॅनलला सतत भेट द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय.